नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। काल आणि परवा दिवशी जर विचारात घेतलं, 2 दिवसामध्ये एक विशिष्ट कॉल यायला लागलेले की सर डीएड केलेल्या विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलला नोंदणी करता येते का, किंवा बीएड केलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करता येते का। तर याबद्दल बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन झालेलं आहे। वेगवेगळ्या ठिकाणी व्हिडिओ बघतात आणि कन्फ्यूज होतात आणि मला साधारण 10-12 कॉल येतात की सर अमक्या ठिकाणी आम्ही व्हिडिओ बघितलो, कन्फ्यूज केलेला होता व्हिडिओ, आणि याचं नेमकं आन्सर काय आहे। तर मित्रांनो, नेमकं आन्सर काय आहे याबद्दल तुम्ही या व्हिडिओ संपूर्ण बघा। तरी पण अडचण आली तर मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करून विचारू शकता। तर माझा संपर्क क्रमांक सर्वात प्रथमच देतो, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा विषय काय आहे, कुठेतरी काहीतरी बघतात आणि त्यानुसार मग विचारत फिरतात। आणि हा माझा संपर्क क्रमांक आहे मित्रांनो, हा नंबरवर कृपया करून तुमची काय समस्या आहे ते व्हॉट्सअप करायचं आहे। आता मित्रांनो, पहिला मुद्दा म्हणजे आता बऱ्याच जणाला पवित्र पोर्टल चालू होणार आहे याची भनक लागलेली आहे आणि 100% होणार आहे। पण आता पवित्र पोर्टल चालू होणार असेल तर कुणाला नोंदणी करता येते? ज्या लोकांनी 2022 मध्ये, ज्या 2022 म्हणजेच 31 डिसेंबर 2022 ला जी ऍड आली होती, 2023 मध्ये परीक्षा झाली होती, कोणती? शिक्षक अभियोग्यता चाचणी, कोणती? TAIT। त्याच लोकांना पवित्र पोर्टलला नोंद करण्यासाठी पवित्र पोर्टल चालू होणार आहे। पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे, आता 2022 नंतर परीक्षा मी पास झालोय, अमक्या तमक्या काय असेल ती सीटीटी, टीईटी वगैरे वगैरे, ती नोंद करता येते का? नाही मित्रांनो, ती नोंद तुम्हाला करता येणार नाही, कारण सीटीटी वगैरे तुम्ही किंवा बीएड कम्प्लीट नव्हतं तरी पण परीक्षा दिली होती, फक्त प्लेन डीएड होतं तरी पण परीक्षा दिली होती, तुम्हाला तिथे नोंद करता येणार नाही, लक्षात घ्या। जर तुम्ही 2022 परीक्षेनंतर एखाद्या परीक्षा पास झालेला असाल तर त्या ठिकाणी नोंद करता येत नाही। हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत। त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा व्हायरल होतोय की सर TAIT प्री एक्झाम IBPS घेणार नाही। काय? IBPS घेणार नाही अशी एक अफवा चालू आहे सध्या मार्केटमध्ये। मित्रा, TAIT IBPS का घेणार नाही याचे कारण आहेत का? पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे, IBPS का घेणार हे जर विचारलं तुम्ही तर मित्रांनो, बीजेपी सरकारमध्ये 2017 नंतर सर्व एक्झाम, या महापरीक्षा जेव्हा बंद झाली, याची कंपनीचा घोटाळा उघडा झाला, तेव्हापासून सरळ सर्व एक्झाम IBPS घेत आलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा जनता सरकारमध्ये। मग यावेळेस IBPS का घेणार नाही याच्या काही GR तुमच्याकडे आहे का? अजिबात नाही यांच्याकडे प्रूफ। उगाच चालता बोलता कोणीतरी सांगून जायचं आणि ते विद्यार्थ्यांनी मनावर बिंबून ठेवायचं आणि विद्यार्थी अभ्यासापासून दूर ढकलले जात आहेत। मुद्दा तो नाही, मला मुद्दा हा सांगायचे, ते त्यांच्या मनानुसार दिलेली माहिती किंवा त्यांचा सोर्स काय असेल ते त्यांच्याकडे असू द्या, XYZ कुणीही असू द्या, बरोबर। हे असं म्हटलं, ते तसं म्हटलं, सर आम्ही काय करायला पाहिजे, हे जे काय तुमच्या मनामधले प्रश्न आहेत, तर मी स्पष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही ना फक्त सिलेबस काय विचारला होता 2017 आणि 2022 ला, तो सिलेबस कंप्लीट करायचा बस। जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला सिलेबस काय होता तो सिलेबस कंप्लीट करायचं आहे। आणि तेच विद्यार्थी मित्रांनो, IBPS असू द्या, TCS असू द्या, महाराष्ट्र परीक्षा परिषद असू द्या, महापरीक्षा असू द्या किंवा एखादी दुसरी परीक्षा असू द्या, आपल्याला जे आपलं टार्गेट काय आहे, आपला अभ्यासक्रम कंप्लीट करणं, ठीक आहे। आपली अनुक्रमणिका जी काय 2017 आणि 2022च्या पेपरमध्ये होती त्या पद्धतीने तो अभ्यासक्रम कंप्लीट करणं, आणि तशाच पद्धतीने आपण TCS घेऊ द्या, IBPS घेऊ द्या, HA कंपनी घेऊ द्या, अजून नवीन कुठली कंपनी घेऊ द्या,
त्यानुसार आपण ऑनलाईन क्लास सुद्धा चालू आहेत विद्यार्थी मित्रांनो. हाच संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. तुमच्या वेळेनुसार लाईव्ह क्लास अटेंड करू शकता. रेकॉर्ड भेटतं. आणि विद्यार्थी मित्रांनो 2017-2022 ला ज्या नोट्स उपयुक्त पडल्या होत्या आपल्या, त्या संपूर्ण नोट्स सुद्धा उपलब्ध असणार आहेत. तर टेट 3 तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वर्णसंधीच म्हणता येईल आणि अगदीच कमी फीस मध्ये. तर मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे लोक डीएड झालेले आहेत आणि सीटीटी टीईटी काहीच पास नाहीत, डीएड झालेले आहेत, सीटीटी टीईटी काहीच पास नाहीत, दोन्ही परीक्षा कुठलीच परीक्षा पास नाही, त्या विद्यार्थ्यांनी टीईटीचे एक्झाम किंवा सीटीटी एक्झामचाच अभ्यास करावा. यावेळेस नाही तर पुढल्या वेळेस तुम्हाला नक्की संधी मिळेल आणि त्यांनी याच परीक्षावर फोकस करावं. ते सुद्धा आपल्याकडे आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ते सुद्धा आतापासून थोडं करत गेलात, एक साधारण कुठलीही परीक्षा पास व्हायची म्हटल्यानंतर, पात्रता परीक्षा असू द्या किंवा TAIT परीक्षा पास असू द्या, 6 महिने तरी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि ते 6 महिने तुमच्याकडे आहेत सध्या. त्या 6 महिन्याचं सोनं तुम्ही करू शकता मित्रांनो. TIIT आता बरेच कमेंट येतात मला, अरे परीक्षाच होणार नाही, अमकच होणार नाही, परीक्षाच लांबणीवर पडेल. अरे काही असलं तरी, आता मी कधीच म्हटलो नाही की फेब्रुवारीमध्ये एक्झाम होईल. दाखवा मला, दाखवा कुठला व्हिडिओ माझा काढून दाखवा. मी कधीच बोललो नाही TAIT 3 फेब्रुवारी एक्झाम होईल असं. मला माहित होतं. फेज 2 राहिलेला आहे, पवित्र पोर्टलचं एडिट ऑप्शन राहिलेलं आहे, फेज 2 चा असं कन्व्हर्टेड राऊंड होईल, त्यानंतर टेट 3 चा विचार केला जाईल. सध्या फक्त जे काही रिक्त पदे आहेत 2023-24 चे शिक्षक भरती मधले, पवित्र पोर्टलला संस्थेने नोंदणी करावी असं सांगितलेलं आहे. मग त्यानुसार मित्रांनो विचारात घ्या, आपली एक्झाम होणार TAIT 3 एक्झाम होणार आहे जून महिन्यामध्ये ऍड येईल साधारणपणे. काय म्हणतोय, जून महिन्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग येईल, जाहिरात येईल आणि त्याच्या पुढे 1 महिन्यात परीक्षा असेल. बरोबर, म्हणजे आपल्याकडे अजून 6 महिने कालावधी आहे. आणि तो 6 महिने कालावधी तुम्हाला कशा पद्धतीने स्पेंड करायचे, अभ्यास कसा करायचे, कुणाच्या मार्गदर्शनाखाली करायचे, हे आपण आपलं ठरवायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने निगेटिव्ह बातम्यापासून किंवा एखादा शॉर्ट व्हिडिओ कुठला तरी बघायचा, त्याची अगदीच माहिती नसताना सुद्धा आपण त्याच्यावर एखादा विशिष्ट भ्रम निर्माण करून आपण आपल्या करिअरला बाधा येईल असं राहू नका. ठीक आहे. आता काही एक टीमच आहे मित्रांनो, लक्षात घ्या, ती पूर्णपणे निगेटिव्ह असते. 2015 डिसेंबर 2022 पर्यंत ते कायम सांगायचे की ऍड येणार नाही, ऍड येणार नाही, आणि भस्कन ऍड आली 31 डिसेंबर 2022. काय झालं, 31 डिसेंबर 2022 ला भस्कन ऍड आली आणि ते डायरेक्ट डागा, म्हणजे ते डायरेक्ट काही झाले की आवाज झाले आणि ते त्यांचा विचार काय 5,000 7,000 एवढी भरती होईल, पण शासनाने 21,000 पदसंख्या काढली. आता तसंच मित्रांनो टेट 3 ला, टेट एक्झाम टॅट एक्झाम 3 ला साधारण मित्रांनो 15,000 जागा येतील. कारण महाराष्ट्राचं जर वित्तीय आरोग्य निर्देशांक बघितला तर साधारणपणे महाराष्ट्रामध्ये एकूण GDPच्या 4% खर्च केला जातोय सध्या शिक्षणावर, जे की भारताच्या तुलनेमध्ये 0.5% जास्त आहे. म्हणजे सध्याचं वित्तीय नीती आयोगाने मांडलेलं एक सर्वेक्षण आहे. म्हणजे तुम्ही जर पेपर वाचत असेल तर ते लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे शिक्षण क्षेत्रावर महाराष्ट्राचा जोर अजून जास्त दिसेल. म्हणजे मागच्या या 2 वर्षातला जोर जास्त आहे तर पुढे पण जास्त दिसेल. कारण 4% GDPच्या म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. ते अर्थशास्त्रज्ञानालाच कळतं बऱ्यापैकी, आणि तुम्हाला पण अर्थशास्त्राचा अभ्यास असेल तर तुम्हाला पण समजून येईल. म्हणजे एकूण टोटल खर्चाच्या 4%, म्हणजे महाराष्ट्र कुठं चाललंय की शिक्षण क्षेत्र सुधारण्याकडे. कारण जर बघितलं साधारण 2.5-3 वर्षापूर्वी किंवा ठाकरे सरकारच्या काळामध्ये एक काय आलं होतं, एक अहवाल आला होता आणि महाराष्ट्रामधील शिक्षणाचा इतर राज्याच्या तुलनेमध्ये म्हणजे बिहारपेक्षा सुद्धा खाली गेला होता.
बिहार पेक्षा सुद्धा खाली टक्का गेला होता. तो टक्का भरून काढण्यासाठी महाराष्ट्राने आता म्हणजे मागच्या 1-1.5 वर्षामध्ये याच्यामध्ये भर टाकलेली आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठं टार्गेट असणार आहे त्यांना की शिक्षक भरती करणे, आरोग्य भरती करणे, त्यानंतर गृह विभागातील पोलीस भरती करणे, हे 3 डिपार्टमेंट त्यांना फुल ठेवायचे आहे. ठीक आहे. त्यासाठी मित्रांनो TAIT एक्झाम होणार आहे का नाही होणार आहे असा डाऊट न राखता आपण अभ्यासाला लागणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.